हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ब्रॅव्हेस लॅटिस काय असतो ते पाहूया. ब्रॅव्हेस लॅटिस मागे मी म्हटलं तुम्हाला ब्रॅव्हेस लॅटिस लॅटिस पॉइंट कॅन बी अरेंज्ड इन 14 डिफरंट वेज. ज्याला आपण काय म्हणतो तो ब्रॅव्हेस लॅटिस म्हणजे लॅटिस पॉइंटला 14 डिफरंट वेज ला आपल्याला काय करता येते, अरेंज करता येते. 14 डिफरंट वेज. ओके, सो दिस लॅटिस पॉइंट कॅन बी अरेंज्ड इन 14 डिफरंट वेज इज कॉल्ड एज द ब्रॅव्हेस लॅटिस. तर हे ब्रॅव्हेस लॅटिस एक टेबल आहे ते आपण पाहूया. 7 टाइप ऑफ क्रिस्टल सिस्टीम मागे आपण म्हटलं होतं. 7 टाइप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम: क्यूबिक, ऑर्थोरोम्बिक, टेट्रागोनल, रोम्बोहायड्रल, मोनोक्लिनिक, ट्राइक्लिनिक and hexagonal. So these are the 7 types of crystal systems. So we will see one by one all those crystal system. एक टेबल आहे चार का in which we will see first of all crystal system. Its name crystal system आणि त्याचं नाव आणि यांचे ब्रॅव्हेस लॅटिस. These are the ब्रॅव्हेस लॅटिस. ब्रॅव्हेस लॅटिस. ओके, तर आता पहा 14 ब्रॅव्हेस लॅटिस आहेत. 14 टाइप्स ऑफ ब्रॅव्हेस लॅटिस. तर त्यापैकी आपण वन बाय वन पाहूया. क्रिस्टल सिस्टीम 7 आहेत. यू नो दॅट देर आर द 7 क्रिस्टल सिस्टीम्स आर देअर. विच आर दोज 7 क्रिस्टल सिस्टीम? वन बाय वन वी विल सी. द फर्स्ट वन इज द क्यूबिक. 7 crystal systems are there. Cubic. In the cubic there are the types of cubic system. The names are, first one that is simple cubic. It is called as simple or it is also called as primitive. Right? Simple पण असू शकते हे, primitive पण असू शकतो. Second that is the body centered. Body centered. And the third one that is the face centered. तिसरी आहे face च्या सेंटर मध्ये पार्टिकल असतो, constituent particle. So these are the 3 types of system. आता हे चार ब्रॅव्हेस लॅटिस means only diagram. These are the only diagrams. So we will see all those diagrams for cubic system simple, for cubic system body center, for cubic system face center. Only diagrams are there. The first diagram you know that cubic system. आपण मागे पाहिली होती डायग्राम. सिंपल क्यूबिक अशा प्रकारचा काय असेल, क्यूब असेल. This is called as the simple cubic. Which is body centered पण असेल and face centered पण. One by one all those we will see 3 types. तिन्ही प्रकार पाहूत आपण. दुसरा प्रकार आहे फेस सेंटर्ड. पहिला प्रकार झाला सिंपल क्यूबिक. ओके, आफ्टर दैट we will see the second type, that is the body center. Then third one we will see the face center. So all these are 1, 2 and हा आहे तिसरा. तर तिन्ही आपण वन बाय वन पाहू. हा 1 आहे, हा आहे सेकंड आहे आणि त्यानंतर हा आहे थर्ड. आता यांच्या फक्त डायग्राम्स असतात. डायग्राम्स, ओनली डायग्राम्स आर देअर. सो नाव सिंपल और प्रिमिटिव्ह मध्ये काय असतात, 8 पार्टिकल 8 कॉर्नरला असतात. 8 particles are there at the 8 corners. That is called as the simple or primitive. Body centered काय असते, आता 8 पार्टिकल 8 कॉर्नरला असून अशा प्रकारे 8 पार्टिकल 8 कॉर्नरला असतात असून एक पार्टिकल बॉडीच्या सेंटर मध्ये असतो. बॉडीच्या सेंटर मध्ये जर असला तर त्याला आपण काय म्हणतो, बॉडी सेंटर्ड. दिस इज द सेकंड टाइप. थर्ड टाइप पाहतो आपण फेस सेंटर्ड. फेसच्या सेंटर मध्ये एक असतो. आता प्रत्येक फेसच्या 8 पार्टिकल 8 कॉर्नरला असून 8 पार्टिकल 8 कॉर्नरला असून प्रत्येक फेसच्या सेंटरला असेल. फेसच्या सेंटरला हा वर खाली आणि याच्या अपोजिट हा फेस, हा फेस, याच्या समोरचा फेस आणि हा आहे मागचा फेस. तर अशा प्रकारे 6 फेसेस असतात. म्हणून याला काय म्हणा, फेस सेंटर्ड. सो दिस इज द डायग्राम ऑफ क्यूबिक सिस्टम, दॅट इज द क्रिस्टल सिस्टम. फर्स्ट वन क्यूबिक. दुसरी सिस्टम पाहतो आपण, यू नो दॅट सेकंड दॅट इज द ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक हे सगळे ब्रॅव्हेस लॅटिस म्हणतात. इट इज कॉल्ड एज द ब्रॅव्हेस लॅटिस और ऑल्सो कॉल्ड एज युनिट सेल. Also called as what? Unit cell. All diagrams are there only. Okay.
The orthorhombic second type, orthorhombic means yache parat there are the 4 types of orthorhombic, just like that same the simple पहिली जी आहे तीच आहे simple. Simple लाच आपण काय म्हणतो primitive. Simple is also called as what? Primitive. Second is what? Body centered. Body centered. Third one is काय? Face centered. Face centered. आणि चौथी आहे base centered. फेस आणि काय असेल बेस. फेस आणि बेस सेंटर यांचे डायग्राम पाहू दादा. याच्यामध्ये हे ए साइड असते, हे या साइडला ए म्हणायचे, या साइडला बी आणि या साइडला सी. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय असते? ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असते. कशामध्ये? इन क्यूबिक सिस्टीम मध्ये. इन क्यूबिक सिस्टीम व्हॉट इज दॅट? ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू व्हॉट? सी. दिस साइड इज कॉल्ड एज ए साइड, दिस इज कॉल्ड एज बी साइड अँड दिस इज कॉल्ड एज द सी साइड. मात्र ऑर्थोरॉम्बिक मध्ये ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. म्हणजे ए आणि बी हे इक्वल नसेल, म्हणजे ए असा असेल तर बी कसा असेल? इट इज ओके नॉट इक्वल. ए इज नॉट इक्वल टू बी. नाउ अगेन दिस सी इज ऑल्सो नॉट इक्वल. सो इन दिस वे दिस विल बी द अरेंजमेंट. अशा प्रकारच्या अरेंजमेंटला काय म्हणायचं? Orthorhombic. It is called as orthorhombic. A is not equal to B is not equal to C. A, B and C. आता याचे परत टाइप्स आहेत सिंपल. सिंपल म्हणजे काय असेल? 8 कॉर्नरला 8 पार्टिकल असतील. 8 कॉर्नर असतील, अशा 8 कॉर्नरला काय असेल? 8 पार्टिकल. बॉडी सेंटर्ड. आता हीच डायग्राम असेल, याच्या बॉडीच्या सेंटर मध्ये एक असेल. The second type that is going on now. बॉडीच्या सेंटरला असेल A is not equal to what? B. A is not equal to B is not equal to C. in this way. अशी आकृती काढायची ज्यामध्ये काय असेल? A is not equal to B is not equal to कोणाचे असेल? C. ओके, हे पॅरलल आला पाहिजे. याचे पॅरलल स्केल ने काढता येते चांगलं, एकदम स्केल पट्टी असली हे याच्या एक्झॅक्ट पॅरलल असलं पाहिजे दिसलं. देन यू कॅन गेट द ऑटोमॅटिकली. नाउ द सेकंड टाइप. फर्स्ट वन दिस इज सिंपल. आता दुसरी आहे बॉडी सेंटर. आता बॉडी सेंटर्ड काय असतात? 8 पार्टिकल 8 कॉर्नरला असतात असे, आणि एक पार्टिकल कुठे असतो? बॉडीच्या सेंटर मध्ये. याला काय म्हणतो आपण? बॉडी सेंटर. वन पार्टिकल इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द बॉडी. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज काय म्हणूया याला? बॉडी सेंटर. आता असंच पाहतो आपण फेस सेंटर. 8 पार्टिकल 8 कॉर्नरला काढायचे. ए इज नॉट इक्वल टू व्हॉट? बी. ए इज नॉट इक्वल टू काय असेल? बी. and it is not equal to what? C. So in this way this is called as now face centered. आता याची फेस सेंटर्ड असेल. थर्ड वन. फर्स्ट वन सिंपल और प्रिमिटिव्ह. सेकंड वन बॉडी सेंटर. ही तिसरी डायग्राम आहे. आता दिस थर्ड डायग्राम इज ऑफ व्हॉट? 8 पार्टिकल 8 कॉर्नरला असतील आणि प्रत्येक फेसच्या सेंटरला 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे प्रत्येक फेसच्या सेंटरला जे असते त्याला काय म्हणायचं? फेस सेंटर. आणि याची आणखीन एक आहे बेस सेंटर. आता बेसच्या सेंटरला दिस डायग्राम आय एम ड्रॉइंग हिअर द बेस सेंटर. असंच असेल. ए इज नॉट इक्वल टू काय असेल? बी. ए इज नॉट इक्वल टू व्हॉट? बी. अँड बी इज नॉट इक्वल टू सी. सो इन दिस वे दिस विल बी द diagram for what? Orthorhombic. It is called as orthorhombic. This line should be parallel to this line. Okay. In this way this line should be parallel to this line. Automatically you will get the structure. 8 पार्टिकल कुठे असतात? 8 कॉर्नरला. 8 पार्टिकल 8 कॉर्नरला असून बेसच्या सेंटरला असतात. एनी टू ऑपोजिट फेसेस. बेस म्हणजे काय असते? बेस मीन्स एनी टू ऑपोजिट फेसेस. So this type of diagram is called as orthorhombic. Here A is not equal to what? B is not equal to C. Orthorhombic in which A is not equal to B is not equal to C. Right? So in this way the two types of system we have seen, crystal system and there. These are the Bravais lattice. Lattice point. These are the lattice point can be arranged in 3-dimensional arrangement. Lattice point ला 3 dimension मध्ये अरेंज करतात. त्याला आपण काय म्हणतो? Bravais lattice. टू डिस्क्राइब द क्रिस्टल सिस्टीम. आणि तो काय डिस्क्राइब करतो? क्रिस्टल स्ट्रक्चर डिस्क्राइब करतो, क्रिस्टल सिस्टीम डिस्क्राइब करतो. त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द लॅटिस और ब्रॅव्हिस लॅटिस. इट इज कॉल्ड एज व्हॉट? ब्रॅव्हिस लॅटिस.
So these are 1 2 3 4 5 6 7 7 संपले आपले आता out of 14. अजून 7 types of left. So we will see the remaining 7 types of. The second type we have seen orthorhombic. First is the cubic. Third system we will see, that is the orthorhombic, rhombohedral, monoclinic, triclinic, hexagonal. So all these are the 14 Bravais lattice. Bravais lattice किती असतात? 14 Bravais lattice असतात. This is the fourth diagram. Okay, this diagram is of fourth. This is first, second, third, and fourth diagram I have drawn here. So this is of what? Base center. याला कोणता म्हणायचे? दोन बेसच्या जर सेंटरला असेल तर it is called as the base center. Okay, this is the name and these are the Bravais lattice.